नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। ऐतिहासिक घडामोडींबद्दल किंवा आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात। त्याचपैकी पडलेला एक प्रश्न म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर किंवा निधनानंतर त्यांच्या कन्या शंभूकन्या भवानीबाई यांचा प्रवास पुढे कसा झाला किंवा त्यांचे पुढे काय झाले। तर या व्हिडिओमध्ये आपण तेच माहिती करून घेणार आहोत। ही माहिती त्यांच्या जीवन चरित्रातून किंवा त्या पुस्तकातून आणि ऐतिहासिक नोंदींतून घेण्यात आलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर त्यांची कन्या शंभूकन्या भवानीबाई यांचा प्रवास संघर्ष, कैद आणि नंतर सन्मानजनक पुनर्वसनाचा राहिला। त्यांच्या आयुष्यातील पुढील प्रमुख घडामोडी आपण जाणून घेऊयात। तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर म्हणजेच 1689 मध्ये मुघलांनी रायगडाला वेढा घातला। त्यानंतर भवानीबाई आपल्या मातोश्री महाराणी येसूबाई आणि धाकटे बंधू छत्रपती शाहू महाराज यांच्यासोबत औरंगजेबाच्या नजरकैदेत गेल्या। त्यानंतर त्यांनी आयुष्याची अनेक वर्ष मुघल छावणीत आणि कैदेत घालवली। त्यानंतर 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली। त्याच नंतर भवानीबाईंचीही सुटका झाली। त्यानंतर शाहू महाराजांनी आपली थोरली बहीण भवानीबाई यांचा विवाह महाडिक घराण्यातील शंकराजी महाडिक यांच्याशी लावून दिला। म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या अंबिकाबाई आणि जावई हर्जीराजे महाडिक यांच्या सुपुत्राशी म्हणजेच शंकराजी महाडिक यांच्याशी भवानीबाई यांचा विवाह झाला। त्यानंतर भवानीबाईंना दुर्गोजी आणि अंबाजी किंवा अर्जोजी हे 2 पुत्र होते। ऐतिहासिक नोंदीनुसार पतीच्या निधनानंतर भवानीबाई सती गेल्या। त्यानंतर त्यांचे दोन्ही पुत्र दुर्गोजी आणि अंबाजी यांच्यात जहागिरीवरून वाद झाले होते। ते पुढे छत्रपती शाहू महाराजांनी सोडवले। महाडिक घराण्यातील ही शाखा पुढे राजे महाडिक म्हणून ओळखली जाऊ लागली। पती शंकराजी महाडिक यांच्या निधनानंतर भवानीबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे येथे तारळे आणि काळगंगा नदीच्या संगमावर आजही त्यांची ऐतिहासिक समाधी आणि त्यांचा भव्य राजवाडा दिमाखात उभा आहे। या इतिहासाशी संबंधित तारळे येथील राजे महाडिक वाड्यांबद्दल किंवा त्यांच्याबद्दल समाधीस्थळाबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। मंडळी, ही माहिती ऐतिहासिक स्रोतांमधून अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आपला इतिहास अतिशय अभिमानास्पद आहे, त्याला आपणच पुढे नेले पाहिजे। मंडळी, आपल्या अभिमानास्पद इतिहासासाठी एक कमेंट नक्की लिहा। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू। आपलीच वाहिनी डिजिटल डीजी मराठी। धन्यवाद।